ऑल राईट, तर आता आपण सकाळी उठलोय, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता आपण निघूयात. सो आपण आता पुढे वळूया. हे मी ब्लॅक शर्ट त्याच्यासाठी नाईट पॅन्ट सोबत घातली बिकॉज ऑफ आपल्याला धबधब्यामध्ये जायचंय. एकच नंबर मध्ये फुल ऑन रेडी आहे, गाडी आपली रेडी आहे. पण हा कपडा कशाचा? सॉक्स. हे सॉक्स बघ भाई, सॉक्स वाळायला घातले आणि असे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की लास्ट पर्यंत आपल्याला जे हॉटेल भेटत नव्हतं, पण फायनली एक फार्म हाऊस टाईप हॉटेल भेटला आणि त्याच्यात तुम्ही बघितलं असणार लास्ट ब्लॉगमध्ये हर्ष पडला पण होता. तो ही रूम आहे ती. आणि त्याचबद्दल जर बघायला गेलं तर याचं ॲम्बियन्स वगैरे सब सायलेंट एकदम, म्हणजे काम 25 होतं आणि आपण हा ॲम्बियन्स एकदम प्रॉपर लेवलमध्ये एन्जॉय केला. मैं गाली नहीं दे सकता. आम्ही आता चाललो इथून. जेपी भैया मागा आहे. आता इथून निघू आम्ही आणि बघू पुढं 7 सडाला जाऊ आणि इथं मज्जा करू. साहेब आले. चलो. अरे साहेब, व्हिडिओ शूटिंग चालू आहे यार. राईट, तर आता आपण निघालेलो आणि आपल्याला आता धबधब्यामध्ये जाईपर्यंत जर सीन झाला सेट पावसाचा तर 1 नंबर मध्ये येणार. फक्त एवढं आहे की आपल्याला तिथे पोलीस सिक्युरिटी वगैरे मला माहित नाही काय असेल का नाही. काय पाऊस जसा आम्ही निघालो तसा पाऊस पण सुरू झालाय. हे पण सांग ना, काल काय काय कांड केले. थम्सअपच्या बाटल्या पाडल्या, ती मोठी कॅन पाडली, आमची गोल कॅन संपवली. हे सांग ना. हा, स्वतंत्र जेवताना जबरदस्ती करणार तर आम्ही ते वापस देणार ना. नजर ते 1 नंबर सुरू आले. फक्त एवढं की एकदा पोलीसवाल्यांनी आपल्याला विचारलं कुठं जाणार, काय इन्फॉर्मेशन वगैरे. ही रिव्हर कोणती आहे ते पण माहित नाही आपल्याला. पण आता बघू, समोर थोडंसं कन्फ्युजिंग आहे की ते म्हणले समोर आता सध्या बंद आहे, पण आपण ट्राय करूया. नाही झालं तर मग चेंज इन प्लॅन. आम्ही आता एक रॅन्डम लोकेशनला आलेलो आहे. काही माहित नाही काय लोकेशनचे प्लेस वगैरे, पण काय आहे इकडे धबधबे 1 नंबर. बघू आता इथे पुढे जाऊ आणि आपण त्या धबधब्यांच्या खाली एक डाईव्ह मारूया. हा अननोन धबधबा आहे, पण इथे पण पब्लिक आहे कारण की 7 सडा धबधब्याला कणीच नाही. मग पब्लिकला फक्त एन्जॉय करायचं आहे. बघा, हे बघा. हे बघा दृश्य, हे बघा. गेलं नाही आलं. एक शपथ, काय धबधबा आहे भाई. ऑल राईट, तर हे तुम्ही बघू शकता दृश्य. आपण ते बघितलं पुढे जाऊन. पण आता कसं आहे, 7 सडा धबधबा जो आहे तो आपला नाही नजरेत पडला आणि 4 किलोमीटर आधीच त्यांचं नाकाबंदी वगैरे, तेलंगणा, तामिळनाडू, साऊथ, बॉम्बे वगैरे सगळीकडून गाड्या येत होत्या, पण ते नाही अलाउड केलं. नंतर आमच्या म्हणजे तिथे थांबलेलं होतं तर तिथे ट्राय केला आम्ही जायचं पुढे की आम्ही जाऊ शकतो का, फक्त फोटो व्हिडिओ. काही पॉसिबल नाही आहे. आणि येत असणार तर बिलकुल एक तर ते अपडेट असेल तरच या, कारण की एवढ्या लांब येऊन तुम्हाला काहीच भेटणार नाही. तर मग तुम्ही असंच इकडे तिकडे दुसरे धबधबे ज्यांचं नाव पण नाही आणि ज्यांचं पाणी पण मला असं वाटतं थोडंसं वरतून बघायला तुम्हाला असं नॅचरली जे धबधब्याचं आहे ते नाही ना, ते असं थोडंसं गढूळ पाणी आहे. हे तुम्ही खाली पण बघू शकता. बघा, हे तेच पाणी आहे, थोडं वाहत येत आहे. आणि कायच बोलू, नजारा आहे. फक्त एवढं की हे धबधब्याच्या जवळ नाही जाऊ शकत तुम्ही. जवळ म्हणजे इन द सेन्स की तुम्ही थोडं त्याच्या जवळ जाऊन त्याच्यामध्ये भिजून वगैरे काही प्रोग्राम म्हणजे असं एन्जॉयमेंट नाहीच आहे. डायरेक्ट दगड आहे वगैरे, खूप म्हणजे डेंजरस रिस्की पॉईंट आहे. हे 3 धबधबे आहेत, पण 3 धबधब्याचे बिलकुल नाव आपल्याला माहीत नाही, अननोन आहे.
हे आंबेवाडी म्हणून एक गाव आहे. आता इथे आम्ही थोडं बघतोय नजारेचं आस्वाद घेतोय. हे कोणतं नाणेवाची ठिकाण आहे का नाही ते पण माहित नाही आपल्याला. एकदम अननोन प्लेसवर आलेलो आहे आणि अननोन प्लेसवर आता एक्सप्लोअर चालू आहे. काय करता येईल आता, दिवस तर इकडे आपण वाया घातलाय, पण आता ट्राय करूया की काहीतरी नवीन बघायचं. आता फटाफट इथचं काय सीन आहे काय बघू, नाही तर मग निघू. गाडी आता या ठिकाणी फसलेली आहे, आता गाडी निघत नाहीये. आता बघू काय सीन आहे. झालं इथं ॲडव्हेंचर झालं. हर्ष आणि कौशिक जे ते बनवत आहे काहीतरी बिर्याणी बनवत आहे, सॉरी काहीतरी नाही. आणि इथे मस्तपैकी फॉग पण झालेला आहे. वॉटरफॉलचा जो कलर मी थोड्या वेळा आधी सांगितला होता तो कलर आता चेंज झाला, प्रॉपर एकदम क्रिस्टल व्हाईट मध्ये दिसतोय. आणि मस्त नजारा आहे. या नजाऱ्यामध्ये आपण असं काहीतरी ऍडव्हेंचर करतोय, ते पण ज्या स्पेसिफिक स्पॉटला जायचं होतं तिथे न जाता एक कोणत्या तरी अननोन प्लेसवर येऊन थांबलेलो आहे. मी भले त्यांच्यासोबत काही काम करत नाहीये, पण एक नंबर म्हणजे वाईब एक नंबर आहे. कारण की मी जास्त असं ऍडव्हेंचर पहिले तर केलेलं नाहीये, फर्स्ट टाइम आहे. आणि ऑल्सो की स्वतःहूनच ते दोघं करताय. बाई काय बोलायचं, जाऊ दे, एक नंबर. फक्त एवढं आहे की ते मध्ये मध्ये टोमणे मारताय, पण काही विषय नाही. आणि हा इथलचा जो नजारा आहे ना, तो म्हणजे अनुभवण्यासाठी नाही तुम्हाला इथे यावंच लागणार. आता मी असं रस्त्याने एकदम मोकळा फिरतोय, गाववाले पण असं काहीच नाही. फक्त एवढं आहे की ही प्लेस नोन नाहीये, म्हणजे इथे काही असं स्पेसिफिक नाव नाहीये. तुम्ही जर सातसडा धबधब्याला येत असणार तर त्याच्याच बाजूने आंबेवाडी म्हणून आहे, त्याच्या बाजूने असा रोड आहे. तिकडे 3 धबधबे तुम्हाला बघायला भेटतील जर तुम्ही याचा विचार करत असणार तर. आणि खूप पर्यटक येता पण आहे, आम्हाला विचारता पण आहे, पब्लिक आहे तिथे. तर ऑलरेडी त्यांनी पोलिसवाल्यांनी सगळं बंद वगैरे सांगितलंय की तिकडे रेड अलर्ट आहे वगैरे सगळं. सातसडा धबधबा म्हणून तो खूप जास्त फेमस असल्यामुळे तिथे लोकांना स्पॉट म्हणजे माहिती आहे, गुगलवर टाकून लगेच येता येतं तो, त्याच्यामुळे येत आहे. पण त्यांचं काय ऑप्शन नाही. आता पोलिसांना सांगितलं ते त्यांचं काम करताय, आपण फिरायला तो, पण आपल्याला ऑप्शन नाहीये. आणि आता हे आता काहीतरी सांगताय मला काम, तर मी करतो फटाफट आणि भेटतो अजून काय होतं ऍडव्हेंचर्स. चिकन मसाला आहे का? चिकन तर करत नाही आपण. ठीक आहे ना, मसाला तर व्हेज असतो ना. तर शेफ हर्ष काय सांगणार आता? काहीच नाही. तुम्ही खूप गलत केलंय. काय गलत केलंय? अपडेट नाही ठेवले, काही नाही असे काम करला. कशाचे अपडेट? सुरीने हलवावं लागतं आम्हाला, चमचे आणले नाही साहेब. आम्ही एवढी प्लॅनिंग केली, काहीतरी तू पण थोडा विचार करायला पाहिजे ना. मी प्लॅनिंग केली होती की प्रॉपर तुमचं रॉ शूट करायचं. आता ते जे करतोय हे सुख आणि हे दृश्य, यासाठी कोकणात यावं लागतं. ऑल राईट. तर या दोघांनी मिळून, मी क्रेडिट नाही घेत, या दोघांनीच मिळून बिर्याणी घेतली आहे, बिर्याणी बनवली आहे आणि प्रॉपर लेवलमध्ये बिर्याणी बनवली. भाई एकच घास खाल्ला, मग नंतर आठवलं व्हिडिओ करायचा आहे, व्हिडिओ करू आणि व्हिडिओमध्ये दाखवू पण. हे बघा प्रॉपर ही बिर्याणी जी आहे ती बनवली यांनी आणि सगळे येणारे जाणारे सगळे जेवढे टुरिस्ट आहे तेवढे सगळे बघताय, लोकल पण इथं बघताय. पण एकच नंबर, पहिल्यांदा आम्ही असं काहीतरी करतोय. म्हणजे मी तरी यांनी केलेलं वाटतं मला एक्सपिरियन्सवरून. काय वाटतं? आम्ही 3 वाजता चिकन बनवलेलं. 3 वाजता? रात्रीच 3 वाजता चिकन तर आम्ही निघालो. बापरे. नाही मागच्या वेळेस आपण गेलो होतो तेव्हा आपण मॅगी बनवली होती, पण ते एवढं काय म्हणजे असं जास्त मोठं गोष्ट नव्हती, मॅगी होती फक्त. पण यावेळेस बिर्याणी बनवली आणि याचा आस्वाद आपण घेऊया. मी खातो फटाफट कारण की भूक लागली. ऑलमोस्ट 3-3:30 वाजले. इथलच आता दृश्य बघून एन्जॉय करून खाऊ
आणि बघू पुढचा प्लॅन काय आहे. भाई साहब. ऑलराईट, तर आता आपण निघालोय टुवर्ड्स होम. आणि या इथे शेळ्या, म्हणजे धबधब्याचं पाणी आम्हाला भेटतच नाही कुठंच. आपली जन्माची जागा आहे, आपली सगळी शेत इकडे सगळी माझी शेती. हा, किती एकर आहे? ही शेती करायचं मी. इकडे किती एकर काका? हा, किती एकर आहे तुमची? माझी जास्त आहे, 40-50. भाव काय इकडं मग तसा? भाव म्हणजे भारी पण आता कोण देत नाही. देतच नाही ना. मिलिटरीवाले पहिली सिस्टीम घेऊन ठेवलेली आहे ना. आता जमीन कोण देत नाहीत, देणार देतात किती पण. इथं अशी जो वरती त्या डोंगराच्या वरती माझी जमीन किती लोक मारते. लाईटचे खा, ती माझी जमीन आहे. किती लोक मागवले. एकरीला भाव काय मग? एकरीला भाव काय मग? ती आता सांगू शकत नाही, म्हणजे एखाद्याचं विकायला असेल तर, घ्यायचं असेल तर. तुम्हाला इकडे वर जायचंय खाली जायचंय? नाही, वरती जा. वर जायचंय. आम्ही इकडे खाली चाललो होतो. मी इथून चाललो. हो चालेल काका, धन्यवाद. काय तुमचं नाव साहेबांना? माझं हर्ष. हर्ष. जयेश. थँक्यू साहेब. साबण नाही, साबण तुमचं नाही. अरे आप अरे भाई इकडं तुला भाई. अरे यार, कौशिकचा भाव दिसला तर काही विषय नाही. तो तर इथे आता एक एन्जॉय करताय पार्टी. राईट, तर आता आपण इथं उतरलोय. आणि मी इथे जास्त जोरात त्याच्यामुळे बोलतोय कारण की याचा जो आवाज आहे खूप जास्त आहे असं मला वाटतंय. नॉर्मल धबधबा आहे, काही एवढा एन्जॉय नाही. इथे एन्जॉय करत होते दुसरी पार्टी, आणि हा धबधब्याचा फ्लो इकडून असा वाहत जातोय. तर आपण इथे एन्जॉय करायला ऑलरेडी उतरलंय कारण की आपल्याकडे काही ऑप्शनच नाही आहे भाई. काही नजारा नाही, काही नाही. आता इथं आपण व्हिडिओ वगैरे काढू फटाफट आणि लवकरात लवकर निघू. एकदम दुधासागर वाहणारा, दुधासारखा वाहणारा धबधबा. फक्त फ्लो जर जास्त आहे, जर गेला ना डायरेक्ट कचकन डायरेक्ट खाली. काम 25. पण नजारा एक नंबर आहे कारण की इथे फक्त आपली गाडी आहे, धबधबा आहे आणि येणारे जाणारे. काम 25. भाई मी फोटो काढत होतो यार, पण यांनी पहिलेच मला ओल्लं केलं. आता माझे पण फोटो काढले, याचे पण फोटो काढू आणि प्रॉपर लेवलमध्ये आपण या ठिकाणी इथे टाइमलॅप्स पण लावलेला आहे. आपण हे कौशिकचा मोबाईल लावलेला आहे. मागे आता फोटो काढू आणि ओरडताय ते दगड फेकताय, फोटो काढू आपण. भाई डायरेक्ट आंघोळ करताय, एवढं स्वच्छ पाणी. थंड आहे का? थंड आहे का पाणी? भाई साहब खूप थंड पाणी आहे. मी पण आता पहिले शूज काढतो आणि मग मी पण जातो. टुरिस्ट फक्त बघताय आपल्याकडे, असा आहे नजारा आहे. अननोन प्लेसवर जर तुम्हाला यायचं असेल तर लिंक मी बायो डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो या लोकेशनची.
तर आता आपण हे इकडे गेले फ्रूट घ्यायला. इथे तामिनी घाटच्या रोडला लागलो आपण आणि तामिनी घाट थ्रू चाललो आपण, कारण की येताना बोरघाट थ्रू आपण बघितला रस्ता थोडासा खराब होता. आणि बघायला गेलं तर आपण तामिनी घाट पण एक्सप्लोअर केला नाहीये अजून, पण येताना आपला रस्ता चेंज झाला. सो आपण तामिनी घाट थ्रू जाऊया. आणि आवाज येतोय का नाही ते पण माहित नाही आपल्याला, पण आपण ट्राय करू की फुल ऑन आवाज येऊ द्या असा. फ्रूट घेता येते, फ्रूट घेतलं लगेच काहीतरी दिसतील थोडेफार क्षण तामिनी घाटाचे, नाहीतर एखाद्या वेळेस नाही दिसणार असं वाटतंय, कारण की आता आपण सनसेटचा माहोल झालेला आहे. ऑलमोस्ट 5:30 वाजले. मित्रांनो आता आपण आलोय स्वीट मार्ट मध्ये, महाडच्या थोडंसं पुढे आलोय आपण. आणि हे बघा रटेश, हे फक्त गाडीत खायला घेतलं बरं का याचं. आणि ऑलरेडी इथे आम्ही काय 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 इथंच खाऊन घेतलंय. एक कॅडबरी काय हे काय. आता इथून आपला प्रवास जो आहे तो एकदम नॉर्मल काम 25 होणार आहे असा रोड आहे. हा नॉर्मल मधला आहे, सर्व्हिस रोड आहे. आणि इथून आपण निघूया फटाफट. खट्ट बोलायचं नाही, कॉपी करायची, ओरिजिनल खायचं आणि ओरिजिनल खाऊ घालायचं. आता या ठिकाणी आपण निघालोय पुन्हा एकदा तामिनी घाटातून. आणि मी जसं म्हणलं की तुम्हाला काही दृश्य दाखवता येणार नाही, कारण की आपल्याला लेट होणार आहे तामिनी घाटात. पण यावेळेस पण आपण रात्रीमध्येच फुल ऑन रिटर्न मध्ये जातोय तामिनी घाटातून. साईडला बघू शकता फुल अंधार, इकडे अंधार, मागे अंधार, फक्त गाड्यामधून जात आहे. आणि चिलिंग मध्ये एकदम निघूया सरळ डायरेक्ट आता पुण्याला. आता ऑलमोस्ट रात्रीचे 10 वाजले आणि एक हॉटेलवर थांबलेलो आहे तामिनी घाटाच्या मध्ये, साई कृपा हॉटेल. बघूया इथे जेवण करून पुढे प्रवास. ए बाई मी खाल्ला नाही बरं का, ह्यानेच खाल्ला. नाही मला कशाला देतोय, मी पापड नव्हता खाल्ला. आपण फक्त नॉर्मली जेवण करणार. तो डायरेक्ट कुठून गेला बाई. काय 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 तोंडा बाई, एवढा मोठा दिसणारा प्राणी डायरेक्ट त्याने चॉकलेटच्या ऐवजी लॉलीपॉप घेतलंय बाई. काय बोलू आता भाई. हा आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत आपले रात्रीचे 11:30. आणि हे बघा किती डेंजर फॉग आहे तामिनी घाटात आज. म्हणजे कायच वेगळा विषय आहे. डायरेक्ट समोरचा आणि साईड देत नाही आपल्याला फॉग मध्ये. हा ट्राय करतोय किती वेळेचा. अरे लाईट नाही, जागा दिली. हे बघा काय गाड्या आहे भाई, दिसतंय का? काही दिसत नाही. लाईट नको बंद करू. लाईट हा एकदम डेंजर लेवलला ड्रायव्हिंग करतो आता. आणि समोरचा काहीच दिसत नाहीये. लाईट डायरेक्ट बंद. बाई मागच्यांचे वाटायचे, आपला काही नाही. मागचे डायरेक्ट खूप डिस्टन्स लांब झाले बघा. बंद केलं त्यांनी पण. तो पण ट्राय करून बघतोय वॅगनर वाला. बाई डेंजर विषय चालू आहे. काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट करायचा ट्राय चालू आहे. आता गेलं धोका गेलं ऑलमोस्ट, कारण की घाट संपत आलाय. संपत आलाय का? अरे संपत आलाय, संपत नाही आलाय, थोडस हाय म्हणजे खूप आहे. ठीक आहे. डोंगरावरती येस. चलो आम्ही आलोय इथे आणि गाडी अशीच उघडतोय, काही विषय नाही. कारण की आम्ही वर जाऊन आलो. काय काय तिवाई माची ना, तिवाई माचीकडे. आता ते आपण तिवाई माच्या स्ट्रेट वर गेलो होतो ना, तर तिथे बंद येते. तर आता काही नाही, असं क्लच प्लेटचा जरा जास्त वास येत होता त्याच्यामुळे. ऑल राईट. तर ऑलमोस्ट आता आपण फक्त 10-15 किती 28 किलोमीटर बाकी आता फक्त. आणि भाई लिटरली अजून पण हा हायवे तरी पण GT सारखा आवाज येतोय या निसानचा. आणि आता अजून पण हर्षद चालवतोय गाडी. आणि हा रस्ता तर एकदम डायरेक्ट खतम झालाय डायरेक्ट.
गेलाय. आता आम्ही टर्न मारू मधल्या साईडनी सिटी थ्रू होम. दिल मेरा, तू आया दिल मेरा.